नाव करून साहेब ती म्हणतील नाही का, ती म्हणले नाही का गेलो होतो आपण फक्त डेव्हलप सगळं धुवून चालले. नाही नाही हे आता धुवून चालले का नाही, हे पाणी घेऊन जाईल खाली पाणी खाली मुरतंय. वरच्या बाजूला जर पाहिलं तर त्या डोंगरापासून जो खडक आहे त्या खडकामधून हे पाणी खाली मुरतंय. हे गटार न काढल्यामुळं हा इथं धोक्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर अतुल शेठ बेनके साहेब मुसळधार पावसामध्ये या शेतकऱ्यांच्या पाहणीसाठी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चितपणे अतुल शेठ बेनके साहेब आमदार सुनित्रा वहिनीकडं या संदर्भामध्ये मिटिंग करतील आणि तात्काळ या ठिकाणी या लोकांना सुरक्षित ठिकाणी कसं हलवता येईल यांना भीतीचं वातावरण निर्माण झालं. वर जर पाहिलं तर ते जी वालकंब भिंत आहे ती अख्खी माळींसारखं होऊ शकते. माळींसारखी दुर्घटना खाली घर आहेत, या घराआधी इकडे ही घर आहेत. या ठिकाणी या लोकांना रात्रीचं भीतीचं वातावरण निर्माण झालं. अंकुश शेठ आपण सगळे मंडळी या ठिकाणी खरं तर आदरणीय अतुल शेठ बेनके साहेब तुम्ही आज या ठिकाणी आलात. तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने जांभळीची झाडं मोठमोठी या ठिकाणी खचलेली आहेत आणि इथं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे लाईटीचा पोल पण खाली या ठिकाणी अत्यंत ही भीतीचं वातावरण आहे. या ठिकाणी जर जास्ती पाऊस झाला आणि जास्ती जमीन जर खचली तर सेम माळीन दुर्घटना जसं झालं अशा प्रकारचं या ठिकाणी शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यामुळं कलेक्टर साहेब असतील, या ठिकाणी आमदार साहेब अतुल शेठ तुम्ही त्या ठिकाणी सुनित्रा वहिनीच्या माध्यमातून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून निश्चितपणे या संदर्भामध्ये या शेतकऱ्यांना दिलासा द्या. शेवटी शेतकऱ्यांना आज या ठिकाणी आवडीचे दिवस आहेत. अत्यंत या ठिकाणी भीतीचं वातावरण खरं तर अंकुश शेठ निर्माण झालेले. परत एकदा मी खरं तर आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांना धन्यवाद देतो की आपण अशा भर पावसामध्ये काल त्या तिकडं गाडगरला तिकडं पण साहेब आले होते, तिकडं पण अदानीचा प्रकल्प रोखण्यासाठी अतुल शेठ बेनके साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर काल शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे. आज आमदार साहेब अतुल शेठ या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही सुद्धा. पण आता तात्काळ खरं तर आमदार साहेब तुम्ही तात्काळ येतात तातडीने आता इकडून गेल्या कलेक्टर साहेबांची बोला आणि कलेक्टर साहेबांना पाहणी करू द्या. आणि मी तर डायरेक्ट या हे कोण या रस्त्याचे इंजिनियर होते त्यांच्यावर मी आरोप करतो का इंजिनियर मंडळींनी जर वर गटर काढलं असतं हे पाणी खालून मुरून येऊन हे जमीन खचली नसते अशा प्रकारचा माझा आरोप आहे. हा हो ताई तुम्ही पाऊस चालल्याच्या नंतर रोपं खाण्या इकडे खाली येऊ नका कारण हे ताई काळजी घ्या कारण हे रोप खाण्या तुम्ही जाल तर आता पाणी चाललं हळूहळू कसं सरकत राहायचे. हो दादा आज तुम्ही दरंगेच आहे तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्याच्या आम्ही प्रयत्न करू. आमदार साहेबांच्या माध्यमातून अतुल शेठ बेनके साहेब माध्यमातून मी आणि आमदार साहेब तुमच्या पाठीचे आहेत. तात्काळ या संदर्भात आमदार साहेब सुनित्रा वहिनीचे उपमुख्यमंत्री पालकमंत्र्यांशी बोलतील आणि कलेक्टरशी बोलून तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल. परंतु तुम्ही एक काळजी घ्या की सतर्कता इशारा घ्या. रात्रीचा झोपण्याचा टाइम असतो मी झोपेची इशारित आहे घरामध्ये रात्रीचं कोणीही बी झोपू नका अशी तुम्हाला विनंती हात जोडून. ऐका ना आम्ही जलजीवन जागा दिली 1 रुपया सुद्धा घेतला नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.